नमस्कार मंडळी. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा, आज आम्ही तुमच्यासाठी तांदळाची खीर कशी बनवायची याचा व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय काय ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघा, आता आम्ही दूध घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये आणि त्याच्यात तांदूळ भाजून घेतलेले आहेत. तांदूळ भाजून झाल्यानंतर ते मस्त मिक्सरमध्ये असं बारीक वाटून घ्यायचे आहेत. आता हे तांदूळ भाजून घेतलेले होते, तर आता ते मिक्सरमधून मस्त असे बारीक वाटून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता कसे वाटलेले आहेत ते तांदूळ. हे काय असे बारीक वाटून घ्यायचे. आता अजून बारीक नाही झाला तर थोडा अजून बारीक करून घ्यायचा आहे तांदूळ तो. तर बघा, आता हे अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे आपण तांदूळ. आता ते आपण दूध उकळायला ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये हे तांदूळ टाकून घेऊया. तांदूळाचं पीठ टाकून घेऊया. तांदळाचं पीठ टाकल्यानंतर त्याला एकजीव होईपर्यंत दुधात एकजीव होईपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं. आता हे बघा, असं हलवून घ्यायचं आहे चांगलं पद्धतीने आणि त्याला घट्ट होईपर्यंत हलवून घेऊया. आता बघा, हे दुधात आहे ना एक गाठी होतात, मग त्या गाठी अशी चमच्याच्या साहाय्याने फोडून घ्यायच्या आहेत. चांगलं दूध हलवून घ्यायचं. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता या दुधामध्ये हलवून झालेलं आहे चांगलं दूध. आता याच्यात आपण खवा टाकून घ्यायचा आहे. बघा, तर आम्ही खवा आणलेला होता बाजारातून. आता हा खवाच्या अशा गाठी फोडून घ्यायच्या आहेत. त्या गाठी फोडून झाल्यानंतर त्या दुधात अशा मिक्स करायच्या आहेत. ते खवा थोडा थोडा टाकून अशा दुधात मिक्स करायच्या आहेत. काय, आम्ही ड्रायफ्रूट खात नाही म्हणून आम्ही ते काजू बदाम मनुके तसं काहीही त्या खिरीमध्ये टाकत नाही. आम्ही एकदम प्लेन साध्या सोप्या पद्धतीची खीर बनवतो तांदळाची. आणि माझ्या मुलांना ही खीर खूप आवडते, दोघांनासुद्धा, म्हणून आम्ही साधीच खीर बनवतो. आज आमच्या घरी माझा वाढदिवस होता म्हणून आम्ही स्पेशल तांदळाची खीर बनवलेली आहे. आता त्यात आपण साखर टाकून घ्यायची आहे चवीनुसार. हे बघा, आता ह्यात आपण साखर ॲड केलेली आहे. आता तुम्ही बघू शकता ही खीर खवा आणि तांदळाची पेस्ट टाकल्यामुळे कशी घट्ट होत आहे. तर बघू शकता ही तांदळाची खीर कशी घट्ट होत आहे. त्याला चांगली उकळी येऊन द्यायची. आता बघा, आपली खीर रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता कशी आपली खीर झालेली आहे. थँक्यू, धन्यवाद.